नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 12.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 13.5 इंचावरती पूर्ण उंची घेतली। त्याच्यानंतर मग शोल्डर केव्हा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं, तर लहान साईज आहे म्हणून मग शोल्डर घेतलं 4.5 इंच। मागच्या गळ्याची खोली 9.5 ते 10 इंचाची आहे। त्याच्यानंतर मग शोल्डर घेतलं 4.5 इंच आणि मुंडा घेतला 5.25 इंच। दोन खुणा करून आणि मुंडाची जी काही रेष आहे ती सरळ आपल्याला बरोबर आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी मुंडा उतार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आता 30 साईज आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर 7.5 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच। नंतर मग आपल्याला कमरेचा चौथा भाग, मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ही मापं टाकून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने दोन सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला जो काही आपण मागच्या मुंड्याचा पॉइंट घेतलेला आहे तिथून 1 इंचावरती पॉइंट देऊन आणि मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। मागच्या मुंड्याचा शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी अशा पद्धतीने मुंडा उतार देऊन घ्यायचा। लगेचच आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी 1/2 इंचावरती खून करून आणि तो सुद्धा शेप आपल्याला लगेच देऊन घ्यायचा। 4.5 इंच शोल्डर आहे, लहान साईज आहे म्हणून गळा ओपन केला 1.25 इंचावरती। गळ्याची खोली आहे 6 इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 6.5 इंच पुढच्या गळ्याची खोली घेतली आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने गोल आकार देऊन घेतला। त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी मोजून घ्यायची। तर आय हुकच्या बाजूला 3 इंच इतकी मोजून घेतली आणि त्याच्यानंतर मग फिटिंगच्या साईडला 2.5 इंच इतकी मोजून घेतली आणि अशा पद्धतीने 2.5 इंचावरती सरळ रेष ओढून आणि जे काही 3 इंच आहे तिथून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतला। क्रॉस पट्टीला खालच्या बाजूला 1/2 इंच गोलाकार देऊन घेतला। लहान साईज आहे म्हणून कटोरी मोजून घेत आहे 4.5 इंच। 4.5 इंचावरती 2 खुणा करून घेतला। त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून 2.5 इंचावरती आणि गळ्यापासून 1.25 इंच किंवा 1.5 इंच घेतलं तरी देखील चालेल आणि जे काही 3 पॉइंट आहेत ते अशा पद्धतीने जोडून आपल्याला कटोरीचा बरोबर गोल शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता सर्व पॉइंट जोडून आणि कटोरीचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग कटोरीचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा, शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे। शोल्डर उतार देऊन झाल्यानंतर कटोरीचा मध्य सेंटर काढून घेतला 2.25 इंचावरती। तर बघू शकतात बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघंही आपण सोबतच कटिंग करत आहोत। इथं क्रॉस पट्टीसाठी मी 1.25 इंच अंतर लगेचच वाढवून घेत आहे, परंतु हे अंतर आपल्याला पुढे मागच्या साईडला आठवणीने कट करायचं आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। क्रॉस पट्टी मी इथं लगेचच वाढवून घेतली जेणेकरून आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन ॲड करायची गरज राहणार नाही आणि क्रॉस पट्टी आपली रेडी झाली। त्याच्यानंतर मग जो काही शोल्डर उतार मुंडा उतार आहे ते आठवणीने बरोबर कट करायचे। आता इथं मागच्या मुंड्याचा शेप मी कट केला, त्याच्यानंतर पुढच्या गळ्याची खोली आहे ती कट करून मग जे काही दोघंही पार्ट आहेत आपले मागची साईड आणि पुढची साईड हे आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता ह्या वेगवेगळ्या करून घेतल्या। पुढची साईड आणि मागची साईड दोघांची कटिंग आपण सोबतच केलेली आहे आणि क्रॉस पट्टी वेगळी कटिंग करण्याऐवजी आपण डायरेक्ट लगेचच तिचं अंतर जे काही शिलाई मार्जिन आहे 1.25 इंच ते वाढवून घेतलेलं आहे म्हणून ते अंतर इथं सुद्धा वाढलं आणि मग जास्त अंतर होऊ नये म्हणून हे अंतर आपल्याला कट करायचं आहे, कारण आपण हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर हे शिलाई मार्जिन आपल्याला प्रत्येक वेळेला 1.25 इंचच घ्यायचं आहे का, तर नाही। जेव्हा साधा ब्लाउज असला तेव्हा आपल्याला इथं फक्त अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन लागतं आणि अस्तरचा ब्लाउज असला तेव्हा आपल्याला 1.25 इंच इतकं शिलाई मार्जिन लागतं। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तर डायरेक्ट तुम्ही क्रॉस पट्टीसाठी 1.25 इंच अंतर वाढवून घेतलं तर ते इथं तुम्हाला लगेचच आठवणीने कट करायचं आहे,
किंवा मग तुम्ही क्रॉसपट्टीचं अंतर जे काही शिलाई मार्जिन आहे वेगळ्या कागदावरती कटिंग केलं किंवा मग वेगळ्या कागदावरती जे काही शिलाई मार्जिन आहे वाढवून घेतलं तर इथं कटिंग करायची गरज राहणार नाही, म्हणून ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या। तर आता मी तुम्हाला इथं सविस्तर सांगितलेलं आहे। जे काही खालच्या बाजूचा 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे मी ते कट करून घेतलं आणि ते माझ्याकडनं स्किप झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे। तर 1.5 इंच अंतर कट झाल्यानंतर मग अशा पद्धतीने बरोबर मध्ये सेंटर काढून आणि 1 इंचाचा आपल्याला मागच्या साईडला टक्स हा मोजून घ्यायचा आहे। तर दोघंही बाजूंना अर्धा इंच अंतर मोजून घेतलं आणि हुबा टक्स 4 इंच किंवा 4.5 इंचाचा हा देऊन घेतला। जे काही अर्धा इंचावरती पॉईंट दिलेले आहेत ते अशा पद्धतीने बरोबर जोडून घेतले। जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा मागची साईड ही तिरकस होऊ नये याच्यासाठी मग अर्धा इंचावरती अशा पद्धतीने एका साईडला पॉईंट देऊन घेतला आणि हा पॉईंट अशा पद्धतीने जोडून हा भाग आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा नाही, तर तो आपल्याला कट करायचा आहे। मागच्या गळ्याचा जो काही भाग आहे तो कट केला आणि लगेचच जे काही अर्धा इंच अंतर मोजून घेतलं आणि आखून घेतलं ते सुद्धा कट केलं। आता मागच्या साईडला अर्धा इंच अंतर आपण इथं टक्स जवळ कट केलं, मग हे दोघंही पार्ट मागे पुढे होतील किंवा कमी जास्त होतील, म्हणून मग साईड पार्टला अशा पद्धतीने बरोबर क्रॉसपट्टीच्या वरती अर्धा इंच अंतर मोजून आणि बरोबर आखून घेतलं आणि ते सुद्धा आपल्याला बरोबर कट करायचं आहे। तर हे पार्ट मी वेगळे करून घेतले, बघू शकतात। जो काही अर्धा इंच अंतर आपण मोजून घेतलं ते मी लगेचच आठवणीने कट केलं। हा आहे मागच्या मुंड्याचा शेप आणि पुढच्या मुंड्याचा शेप आपण आखून घेतलेला होता, तो सुद्धा आठवणीने कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे, तर आपण क्रॉसपट्टीला गोल आकार दिला होता ते कट केलं। नंतर कटोरी थोडी जास्त होऊ नये म्हणून खालच्या बाजूला 1.5 इंच अंतर बरोबर मी कट करून घेतलं मध्ये सेंटरपासून आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही कटोरी आहे तशीच कॉपी करायची आहे आणि ही वाढवून घ्यायची आहे। सरळ रेष ओढून घेतली आणि जी काही कटोरी आहे सेम जशीच्या तशी आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। तर लहान साईज आहे म्हणून मग आपल्याला 1.25 इंचांनी वाढवून घ्यायची आहे। मध्ये सेंटर बरोबर मी मोजून घेतला, इकडच्या बाजूला बरोबर 1.25 इंच अंतर मोजून घेतलं आणि इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। वरती आणि आय हुक जवळ 1.5 इंच अंतर शिलाई मार्जिन वाढवून घेतलं आणि जे काही अंतर आहे ते बरोबर आपल्याला मोजायचं आहे। तर 1.25 इंच अंतर इकडच्या बाजूला मोजून आणि परत सरळ रेष ओढून घेतली आणि आय हुकच्या जो काही पॉईंट आहे इथं किती अंतर आहे ते मोजून आपल्याला बरोबर इथं खूण करून घ्यायची। तर ब्लाऊजच्या उंची किती घेतलेली आहे याच्यावरून हे अंतर कमी किंवा जास्त असू शकतं। इथं 1.5 इंच अंतर घेतलं आणि त्याच्यानंतर जे काही दोघंही बाजूंना 1.25 इंच अंतर मोजून घेतलेलं आहे तिथं बरोबर अशा पद्धतीने इंची टेप ठेवून आणि मध्ये सेंटर काढून घेतला आणि बरोबर जे काही 1.5 इंच अंतर आहे तिथं सरळ रेष ओढून घेतली। जेवढे पॉईंट आपण काढून घेतलेले आहेत ते जोडून घ्यायचे आहेत। ही कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। इथं वरती आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि खालच्या बाजूला मग तिरकस बरोबर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतली तर आहे तशीच बरोबर आपल्याला ती कट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही मध्ये सेंटरचा टक्स आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर प्रत्येक साईजमध्ये ह्याच पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घेऊ शकतात, परंतु साईजनुसार जे काही अंतर आहे ते 1.25 इंच 1.5 इंच असू शकतं। अशा पद्धतीने कटोरी बरोबर दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवले, खालच्या बाजूला तिरकं अंतर कट केलं, नंतर शिलाई मार्जिन सोडून आता 4.5 इंचाची कटोरी आहे म्हणून तिचा दुसरा भाग घेतला 2.25 इंच। त्याच्यानंतर लहान साईज आहे म्हणून मग 2.25 इंचापासून हुबा टक्स घेतला हा 2.25 इंच किंवा मग 2 इंच घेतला तरी देखील चालेल आणि अशा पद्धतीने कटोरीचा बरोबर इथं टक्स फोल्ड केला तर बघू शकतात खूप छान अशी गोल कटोरी तयार झाली आणि इथं बरोबर अशा पद्धतीने पकडली तर अगदी परफेक्ट येते। तर ह्या पद्धतीने तुम्ही 30 इंच साईज कटोरी ब्लाऊजची अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करू शकतात। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि तुम्हाला जर बाही कटिंग करता येत नसेल तर याचे ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही बाही कटिंगचा व्हिडिओ चेक करून आणि बाही अगदी परफेक्ट कुठे कमी जास्त होणार नाही या पद्धतीने कटिंग करू शकतात।
आणि ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ज्या पद्धतीने कटिंग करणं तितकं महत्त्वाचं असतं तर शिलाई करणं सुद्धा तितकं महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीची जितकी प्रॅक्टिस झाली तर तितके आपण परफेक्ट ब्लाऊज ही शिलाई करू शकतो.